लग्नानिमित्त धुळ्यात आलेल्या परभणीच्या तरुणाची कार मित्रांना भेटण्यासाठी गुगल मॅपच्या माध्यमातून इच्छितस्थळी जाताना फरशी पुलावरून थेट पांझरा नदी पात्रात पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातात कार चालक जखमी झाला असून त्याच्यावर धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। अचानक घडलेल्या या घटनेमुळे फरशी पुलावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। धुळ्यात एका लग्न कार्यानिमित्त परभणीचा तरुण धुळ्यात आला होता। त्याला धुळ्यातल्या मित्रांना भेटण्यासाठी देवपुरात जायचं होतं। अशातच कार चालक तरुणाने गुगल मॅपचा आधार घेतला। गुगल मॅप पाहत असतानाच तरुणाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तरुणाची कार थेट पांझरा नदी पात्रात पडली। त्यामुळे तरुण जखमी झाला आहे। दुपारी उशिरापर्यंत पांझरा नदी पात्रातली कार काढण्याचं काम सुरू होतं। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। त्यांनी आघाडी टाकी दिली, त्यांनी चितेल होतं ताई मरावा आणि मी सुकणार राहावा, त्याला सुकणार राहू देणार नाही। प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीला पेस्टिसाइड इंजेक्शन देऊन सैनिक असणाऱ्या पतीने मारल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात उघडकीस आला आहे। पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पती सैनिक कपिल बागुल, सासू विजया बागुल, ननंद व प्रेयसी प्रज्ञा कर्डिले या चौघांना पश्चिम देवपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम देवपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी दिली आहे। सैन्य दलात क्लर्क म्हणून काम करणारा सैनिकच पत्नीचा मारेकरी निघाल्याने धुळे जिल्हा चांगलाच आदरला आहे। भारतीय सैन्यात क्लर्क म्हणून सैनिक कपिल बागुल काम करत होते। त्यांचा विवाह पूजा बागुल यांच्याशी 2010 साली झाला होता। त्यांना 2 मुले देखील होती। मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर कपिलच्या प्रेम संबंधाबाबत पत्नी पूजा बागुलला माहिती मिळाल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला होता। अशातच प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा काटा काढण्यासाठी सैनिक असणाऱ्या पती कपिल बागुल, सासू विजया बागुल, ननंद व प्रेयसी प्रज्ञा कर्डिले यांनी पूजा बागुल हिला पकडून पेस्टिसाइडचे इंजेक्शन देऊन मारल्याचा धक्कादायक अहवाल शवविच्छेदनातून समोर आला आहे। पश्चिम देवपूर पोलिसांनी या प्रकरणी चौघांना ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। पश्चिम देवपूर पोलीस या प्रकाराचा अधिक तपास करत आहे। त्यांनी आघाडी टाकी दिली, त्यांनी चितेल होतं ताई मरावा आणि मी सुकणार राहावा, त्याला सुकणार राहू देणार नाही। 4 वर्षापासून पोर त्रास भोगत होती। ती घरात सांगत नाही होती, कोणाला सांगत नाही होती। ती लढून तिच्या आई राहिली असते ते एवढं कंडिशन राहिलं असतं नाही। तिच्या मागे गण होता पण तिने सांगितलं नाही। मी तुषार देवरे, पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन धुळे। पश्चिम देवपूर पोलीस हद्दीतील वलवाडी शहरातील कुटुंब सोसायटी येथे कपिल बागुल हा त्यांच्या परिवारासह राहत होता। कपिल बागुल यांचे प्रेम प्रकरण त्यांची पत्नी शारदा उर्फ पूजा बागुल हिला माहिती झाल्या कारणाने बऱ्याच दिवसापासून त्यांच्यात वादविवाद होत होते। पूजा हिचा कायमचा काटा करण्यासाठी गुरुवारी 29/5/25 रोजी दुपारी कपिल बागुल याने पेस्टिसाइड असतं ते इंजेक्शन मध्ये भरून ते इंजेक्ट करून तसेच तिच्या डोक्यास कशातरी सहाय्याने गंभीर दुखापत करून तिच्या मरणास कारणीभूत ठरला आहे। त्याच्यावरून पूजा हिचा भाऊ भूषण महाजन राणा भडगाव यांच्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 195/25 भारतीय न्याय संहिता 103/185 वगैरे अन्वयानुसार गुन्हा दाखल झाला आहे। त्याच्यानुसार 5 आरोपी करण्यात आले आहेत। 1 कपिल बागुल, 2 विजया बागुल, 3 बाळू बागुल, त्यांची बहीण रंजना माळी तसेच त्यांची प्रेयसी प्रज्ञा कर्डिले हे 5 आरोपी करण्यात आले आहेत। 5 आरोपी अटकेत आहेत। माननीय पोलीस अधीक्षक श्री दिवरे सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री उपास सर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहोत। धन्यवाद। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
शासकीय विश्रामगृहात माजी आमदार अनिल गोटे यांच्या तक्रारीनंतर आढळून आलेल्या 1,84,84,200 रुपये रोकड प्रकरणी अखेर 9 दिवसांनी आमदार अर्जुन खोतकर यांचे पीए किशोर पाटील, राजू मोगरे आणि आणखी एकावर शहर पोलीस स्टेशन येथे BNS 173(3) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा प्रकरण दडपण्यासाठीच असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावर आक्षेप घेत कुठला गुन्हा दाखल केला पाहिजे त्याची पूर्ण लिस्टच पत्रकार परिषदेत वाचून दाखवली। त्यामुळे या प्रकरणात माझ्यासह तक्रारदाराचा पोलिसांनी जबाब का घेतला नाही असा संतप्त सवाल अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे। अंतर्गत गुन्हा दाखल करणे म्हणजे प्रकरण दडपून टाकणे होय। त्यामध्ये म्हटले आहे कारण 124 बॉम्बे पोलीस ॲक्टमध्ये की तुम्ही जर त्या पैशाचा हिशोब देऊ शकले नाही तर तुम्ही 124 अंतर्गत शिक्षेला पात्र आहात। शिक्षा किती आहे? शिक्षा जास्तीत जास्त 3 महिने आणि दंड 500 रुपये। त्याचा अर्थ काय समजायचा? 1,84,84,200 रुपये बेहिशोबी सापडल्यानंतर तुम्ही हा गुन्हा दाखल करता म्हणजे महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला एकाच वेळेला फसवणूक करण्याचं हे सरकारचं कटकारस्थान आहे। त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित करत पोलीस प्रशासनाच्या तपासावर आक्षेप नोंदवला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या टॉवर बगीचातील पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे। यावेळी अहिल्याबाई होळकरांचा विजय असो आदी घोषणांनी परिसर चांगला दणाणून गेला होता। या प्रसंगी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने, शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रतिभा चौधरी, किशोर सिंघवी, भाऊसाहेब देसले, डॉक्टर सुशील महाजन, अशोक सुडके, संग्राम पाटील, आशुतोष पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मागील भांडणाची कुरापत काढून समतानगर भागातील महिलांना 7 ते 8 जणांनी घरात घुसून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात पीडित कुटुंबियांनी केली आहे। माझं नाव हिना भाऊलाल आतागळे, मी राहणार समतानगर साखरी रोड, धुळे। माझ्या घरी येऊन सनी रतन, शंकर आणि चेतन, पुनीत कांबळे आणि अजय दुर्गे या 6 जणांनी आमच्या घरामध्ये घुसून सनी माझ्या बहिणीला कुऱ्हाडीने मारहाण केलेली आहे। ती गंभीर जखमी आहे। ती आता हिरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि आरोपी अजून फिरत आहे, मोकाट फिरत आहे। आरोपींना अजून अटक नाही केलेली आहे आणि आम्ही आज SP साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो। SP साहेबांनी ताबडतोब ॲक्शन घेतले आहे आणि शहर पोलीस स्टेशनला
कॉल केलेला आहे. जर पोलीस स्टेशनच्या सरांनी आरोपींना जर अटक नाही केलं तर आम्ही इतर अमर उपोषणाला बसणार आहे. या प्रसंगी केशरबाई हातागळे यांच्यासह पीडित कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त धुळे शहरातल्या मिरच्या मारुती जवळील महाराणा प्रताप भवन या ठिकाणाहून महाराणा प्रताप जन्मोत्सव समितीच्या वतीने धुळे शहरात विविध मार्गाने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत महाराणा प्रताप यांचा विजय असो आदी घोषणा देत शोभायात्रा प्रमुख मार्गावर मार्गस्थ झाली. यावेळी धुळे शहरातील समाज बांधव शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी ललित राणा, सुधीर राणा, सुशील राठोड, प्रशांत राणा, मिलिंद राणा, राजेश राणा, भरत राठोड, मनोज राठोड, संतोष राणा यांच्यासह राणा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रताप यांची जयंती आहे 485वी. तरी राणा राजपूत समाज यांच्याकडून सालाप्रमाणे त्यांची उत्साह जोरात साजरी करत आहे. काय मिरवणूक राणा मंगल कार्यालयापासून गली नंबर 5 गडावाई मस्जिदपासून राजकमल टाकीपासून पारा रोड आपला गोपालटी पासून महाराणा प्रताप चौकापासून विसर्जन. यावेळी कोण कोण? यावेळी सर्वजण समाज बांधव आणि यंदाच्या वर्षी असे सर्व हिंदू बांधव वगैरे उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.